श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन म्हणजे समाप्ती कशी करावी, त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा आणि त्यासोबतच गुरुचरित्र ग्रंथ कसा हलवावा याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची, नैवेद्य काय दाखवावा, हे ज्यांनी आधीही गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांना माहीत आहे. परंतु जे नव्याने सेवेकरी गुरुचरित्र पारायण करत असतात किंवा बघा, तर त्यांना त्याचं नैवेद्य कसा करायचा, काय करायचा, गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं, तर बघा नैवेद्य काय दाखवायचं आहे. तर बघा, गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीच्या वेळी करतो तेव्हा त्याची सांगता ही नेहमी 8व्या दिवशी करायची असते. जे सेवेकरी केंद्रामध्ये पारायणाला बसलेले आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांचे तिथेच अगदी सहज हे उद्यापन होणार आहे. पण ज्या सेवेकऱ्यांनी घरी पारायणं लावलेले आहे किंवा आपण बघा वर्षभरात कधीही घरी पारायण करत असतो त्यावेळी त्यांनी काय करायचं आहे बघा, सर्वात आधी पोळी, भाजी, डाळ, भात आणि घेवड्याची भाजी हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. परंतु हा नैवेद्य असं करताना त्यामध्ये कांदा व लसूण टाकायचा नाही. म्हणजेच काय, तर नैवेद्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पूर्णवर्णाचा देखील नैवेद्य करू शकता. जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तसेच एक नैवेद्य जो आहे, जरी पूर्णवर्णाचा नैवेद्य केला तरी देखील आवर्जून घेवड्याची भाजी ही आवर्जून करायची आहे. तर बघा, एक नैवेद्य हा सर्वात पहिला स्वामी महाराजांच्या फोटोला, एक नैवेद्य ग्रंथाला, एक गाईला आणि त्याचप्रमाणे एक कावळ्याला व एक नैवेद्य तुमच्या घरातील इतर देवतांना असे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, ग्रंथासमोरचा नैवेद्य काय करायचा, बघा त्याचं काय करायचं. तर बघा, महाराजांच्या पुढचा बघा, दत्त महाराज असतील, स्वामी समर्थ महाराजांचा जो काही तुम्ही फोटो ठेवला असेल त्याच्या पुढचा व ग्रंथासमोरचा नैवेद्य आणि महाराजांच्या समोरचा नैवेद्य हा तुम्ही स्वतः आणि घरातील सर्वांनी तो खायचा आहे. फक्त घरातीलच व्यक्तींनी तो नैवेद्य खायचा आहे, बाहेरच्यांना द्यायचा नाही. तो नैवेद्य सगळ्यांनी घरातील व्यक्तींनी वाटून खायचा आहे व नंतर बाकीचं जेवण करायचं आहे. त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतरच तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे आणि तो हलवताना स्वामींचा जय जयकार जो आहे तर तो करायचा आहे. बघा, तर ग्रंथ उचलायचा आहे, त्यानंतर 2 वेळा हातात घेऊन जय जयकार करायचा आहे व 3ऱ्या वेळी डोक्यावर ठेवून जय जयकार करायचा आहे. तुम्हाला डोक्यावर नसेल ठेवायचा तरी काहीच हरकत नाही, तुम्ही हातात घेऊन देखील जय जयकार करू शकता. परंतु शक्यतो हा डोक्यावरच ग्रंथ ठेवला जातो. तर बघा, आपण एवढी सेवा करत असतो तर हातात घेण्यापेक्षा डोक्यावर ठेवलं तर अतिशय उत्तम. तर हा हातात घेऊन जय जयकार बघा केल्यानंतर डोक्यावर ठेवून जय जयकार करायचा आहे. तुम्ही अगदी मनापासून सेवा करताय ना, तर त्याचं फळ हे नक्कीच मिळणार आहे. आयुष्यात एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण करून बघा, अनुभव हा येतोच येतो. आणि ज्यांनी पारायण केलं आहे त्यांना देखील खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे गुरुचरित्र पारायणामुळे अगदी बघा, श्रद्धेनं, मनोभावे, विश्वासाने करा, त्याचं फळ हे महाराज नक्कीच देतील. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.